नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्याकडे घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन घडामोडी घडत आहेत. वेगवेगळ्या घडामोडीमध्ये नेमकं कोण अडकलंय, कोण सुटलंय याचा विचार आपण करतोय. पण याच वेळेला दिल्लीमध्ये सुद्धा नवीन घडामोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे यांची ताकद वाढते का, तर हो, निश्चितपणे ताकद वाढते. एकनाथ शिंदे यांची राजकीय दृष्ट्या ताकद का वाढते? कारण राजकारणामध्ये आकड्यांचा खेळ महत्वाचा आहे. ज्यांच्याकडे आकडे त्यांच्याकडे सत्ता, हे धोरण राजकारणामध्ये चालतं. आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आकड्यांचा खेळ वाढलेला आहे. बेरजेचं राजकारण होतंय. स्वतःच्या पक्षाचे आमदार आणि खासदार जेवढ्या संख्येनं निवडून आलेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार घेण्याची किमया एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवली आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर हे केलंय का याचा विचार तर आपण वेगळा करणार आहे. परंतु हे करत असताना आपल्याला आणखी एक माहिती मिळते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जवळपास 12 ते 14 आमदार हे एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. मी आपल्याला आठवण करून देतो, गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे 10 आमदार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या, सोशल मीडियावर सुद्धा आल्या होत्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर सुद्धा दाखवल्या गेल्या. आता गेल्या वर्षी जर ते 10 आमदार एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात होते, तर माझ्या 1 वर्षामध्ये नेमकं काय घडलं, कुठे आहेत ते आमदार? म्हणजेच याचा अर्थ त्यापैकी काही आमदारांचा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेशी संपर्क आहे. परंतु आता तो आकडा येतोय 12 ते 14 आमदारांचा. उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आहेत. त्यापैकी जर 12 ते 14 आमदार हे एकनाथराव शिंदे यांच्याकडे जात असतील, तर निश्चितपणे पुन्हा एकदा त्यांच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. एकनाथराव शिंदे हे खासदारांची संख्या वाढवत आहेत, हे दुसऱ्या पक्षातले आमदार घेऊन आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आणि इव्हन विधानसभेमध्ये आणि माध्यमांशी बोलताना सुद्धा एकनाथराव शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलंय, खासदार आले, एक डाव झालाय, एक डाव आम्ही जिंकलोय, एक आमचं मिशन सक्सेस झालंय. आता दुसरं मिशन आमदारांचं असेल आणि तिसरं मिशन ही नगरसेवकांचं सुद्धा असेल. मित्रांनो, एकनाथराव शिंदे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत असताना स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःची राजकीय ताकद वाढवत आहेत. ते स्वतःच्या बळावर वाढवत आहेत का, तर निश्चित नाही. याला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं आणि नेतृत्वाचं बळ मिळतंय, साथ मिळते. ही साथ नेमकी कोणाची आहे, तर ही साथ मिळते त्यांना दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन गृहमंत्री असलेले अमित शहा यांची. अमित शहा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे जे आराखे बांधतायत, जे गणित त्यांच्या समोर मांडतायत, त्या गणिताला आणि आराख्याला ते संमती देत आहेत आणि दोघांच्या विचारानं महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. हे आपल्याला वरती दिसतंय. हे सगळं वाढत असताना यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं पद मात्र धोक्यात येत आहे. ते स्वतः अडचणीत येत आहेत. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलंय. आता एक नवीन घडामोड आपल्या समोर येते. जशी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची राजकीय ताकद वाढते, अगदी त्याच पद्धतीनं किंबहुना त्याही पुढे जाऊन देशामध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भारतीय जनता पार्टीमध्ये आणि एनडीए मध्ये ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान जरी असले तरी त्यांच्याच समतोल नेतृत्व हे अमित शहांचं भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे. आज कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर मोदी शहा हे दोघच घेतात, हे विरोधक सांगतायत. कुठलाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आरोप आणि टीका करायची असेल तर मोदी शहा हे 2 नाव घेऊनच टीका केली जाते. केंद्रामध्ये भाजपचे अनेक मंत्री आहेत, अनेक नेते आहेत, पण या मंत्र्यांची नावं सुद्धा देशातल्या अनेक लोकांना माहीत नाही. त्यांच्याच राज्यातले ते खासदार मंत्री झालेत, तेही मंत्रीपद त्यांना माहीत नाहीयेत. परंतु देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देशाचं सरकार यामधले 2 नावं सगळ्यांना माहिती आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि त्यामुळेच अमित शहा यांची जी राजकीय उंची दैनंदिन पद्धतीनं वाढत चाललेली आहे. त्याचं कारणही असेल, महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, एकनाथराव शिंदेंना बाजूला केलं गेलं. याच्यामध्ये सगळ्यात मोठं पाठबळ दिलं ते गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनीच. जी ताकद लागेल ती पूर्ण ताकद एकनाथ शिंदेच्या पाठीमागं उभा केली, त्यांच्या आमदारांच्या पाठीमागं उभा केली. दुसरा भाग, पश्चिम बंगालमध्ये जे काही झालं, विधानसभेची निवडणूक झाली, ममता बॅनर्जी यांची सत्ता जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. परंतु आपल्याला माहिती आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल दत्तक घेतल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते ठाण मांडून होते. अनेक मतदारसंघात त्यांनी सभा घेतल्या, अनेक बैठका त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या. कशा पद्धतीनं नियोजन करायचं तेही त्यांनी पाहिलं. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीनं काम पश्चिम बंगालमध्ये केलं जावं याची सुद्धा रणनीती कदाचित त्यांनीच आखली असं त्यांच्यावर आरोप होतोय.
मग अनेक मतदारांची नावं यादीतून काढणं असेल किंवा वेगवेगळी जी काही नीती असेल की पश्चिम बंगालमध्ये राबवताना अमित शहा यांनी वैयक्तिक बारकाईने लक्ष दिलं आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणलं. ममता बॅनर्जी पराभूत झाल्या, त्यांचा पक्षही पराभूत झाला आणि भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता पश्चिम बंगालमध्ये आली. यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचाच आहे आणि त्यांची उंची तिथं वाढलेली आहे. त्यापुढे जाऊन जशी महाराष्ट्रामध्ये त्यांनी खेळी केली होती त्याच्याही पुढची खेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केली होती. एकनाथराव शिंदे यांच्यासोबत त्यांनी आमदार फोडले, हे स्थानिक राज्य पातळीवर होतं, परंतु ममता बॅनर्जींच्या सोबत खेळ करताना त्यांनी तब्बल 20 खासदार हे फोडले. मी भारतीय जनता पार्टीने फोडले असं यासाठी म्हणतोय की हे 20 खासदार ममता बॅनर्जींपासून दूर गेले, त्यांनी बंडखोरी केली आणि NCPI या नवीन पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि त्यांची खासदारकी त्या ठिकाणी वाचवल्या गेली. याला पूर्ण पाठबळ हे भारतीय जनता पार्टीचं तर आहेच, सगळ्यात महत्वाचं गृहमंत्री अमित शहा यांचं त्याला पाठबळ आहे. त्यांची पूर्ण साथ या 20 खासदारांच्या गटाला मिळालेली आहे. यानं फायदा काय झालाय की नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पद तर अबाधित आहे, संख्या त्यांच्याकडे भरपूर आहे, पण जे विधेयक नवीन नवीन आणायचे त्यासाठी जी संख्या कमी पडते. विरोधक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपल्या संख्येच्या बळावर भारतीय जनता पार्टीला काही बिल त्या ठिकाणी पास करण्यासाठी रोखतोय, कमी किंमत करतोय आणि हे अमित शहा यांच्या माध्यमातून त्यांनी हे खासदारांची संख्या जी वाढवलेली आहे, 20 खासदार ममता बॅनर्जींचे आणि आता उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हेही वाढवलेत आणि आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये सुद्धा हाच मोठा खेळ झालेला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे 7 खासदार, ज्यामध्ये राघव चड्डा सुद्धा आहे, हे 7 खासदार त्यांनी फोडलेले भारतीय जनता पार्टीचे, मग ते पंजाब मधले असतील किंवा त्यांच्या पक्षाचे असतील. हे फोडल्यानंतर त्याची सुद्धा साथ आता ही एनडीएलाच मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातले 6, दिल्लीतले आम आदमी पार्टीचे 7 आणि ममता बॅनर्जींचे 20 ही संख्या जर केली तर एवढं संख्याबळ हे एनडीएला मिळतंय आणि तेवढंच संख्याबळ हे काँग्रेसच्या आघाडीचं कमी होतंय आणि ही सगळी खेळी अमित शहा यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे पक्षामध्ये कोणीही नेते असो, कोणीही मंत्री असो, त्यांचे नावं चर्चेत घेतल्या जात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर अमित शहा यांचं नाव चर्चेत जात आहे. म्हणजेच काय तर देशामध्ये अमित शहा आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे. जसं आपण मागं एक घोषणा ऐकत होतो भारतीय जनता पार्टीची, दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र. आता हीच व्याख्या, हीच घोषणा थोडी बदलताना दिसते. देशात शहा आणि राज्यात शिंदे ही जोडी या ठिकाणी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही म्हणाल की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघं भारतीय जनता पार्टीचे होते, इथं मात्र तसं होत नाही. तसंच होतंय, कारण अमित शहा हे जरी भारतीय जनता पार्टीचे असले आणि एकनाथ शिंदे हे जरी शिवसेनेचे असले तर या शिवसेनेचा जन्म हा मुळात अमित शहा यांच्याच संमतीनं झालेला आहे. त्यामुळे एकनाथराव शिंदे यांचं चिन्ह आणि पक्ष हे जरी शिवसेना आणि धनुष्य असेल तरी सुद्धा ते भारतीय जनता पार्टीच्याच सोबत आहेत, अमित शहा यांच्याच विचारसरणी सोबत आहेत. आणि त्यामुळे त्यांचे जरी खासदार जास्त झाले, त्यांचे जरी आमदार जास्त झाले, ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहणाऱ्या संख्याबळाच्या सोबत आहेत आणि त्यामुळं त्या दोन्हींची चर्चा होते. आणि म्हणजे दोघांचा काही मोठा डाव देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिजतोय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरा भाग असा आहे, जर देशामध्ये अमित शहाची ताकद वाढत असेल तर भविष्यात ते नरेंद्र मोदी यांच्या जागेवर पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. हे मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलंय. कारण एनडीएची जर बैठक झाली आणि त्या ठिकाणी जर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवायचा असेल तर त्यासाठी बहुमत लागेल आणि ते बहुमत अमित शहा यांच्या नावावर होणार आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आहेत असं बोललं जात आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात रोखण्याचाही हा प्रयत्न आहे. परंतु यामुळे फडणवीस यांची ताकद कमी होईल का तर निश्चितपणे नाही. कारण जरी दिल्लीत शहा आणि महाराष्ट्रात शिंदे असले तर मग फडणवीसांचं काय होणार हा जो प्रश्न तुमच्या आमच्या मनात येतोय. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय ताकद वाढलेली आहे. ते मुख्यमंत्री म्हणून 2 वेळेस काम केलेलं आहे, वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलंय, संघटनात्मक त्यांनी काम केलंय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लाडके नेते आहेत. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची जी काही समज आहे, जे आकलन आहे, जो अभ्यास आहे, हा महाराष्ट्र आणि देशासाठी कामं येऊ शकतो. ही विचारसरणी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची उंची कमी राहणार नाही तर त्यांची सुद्धा उंची वाढेल. त्यांना सुद्धा राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा मतप्रवाह भारतीय जनता पार्टीच्या अमित शहा यांच्या गटाचा आहे. हेही मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतोय. कारण जर अमित शहा हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले तर हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि जर ते होणार नसेल तर मी आजही आपल्याला सांगतो
दिल्लीच्या राजकारणामध्ये, राजकीय विश्लेषकांमध्ये एक चर्चा आहे की देशाला आजपर्यंत 7 उपपंतप्रधान झालेले आहेत आणि या 7 उपपंतप्रधानानंतर 8वे उपपंतप्रधान म्हणून अमित शहा यांची कदाचित या काही दिवसांमध्ये निवड झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते, अशी विचार दिल्लीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आहेत. याचं कारण काय? तसं तर पाहिलं तर उपपंतप्रधान पण असेल किंवा उपमुख्यमंत्री पद असेल, यांना घटनात्मक मान्यता नाहीये, घटनात्मक ते पद नाहीये, परंतु तरी सुद्धा मुख्यमंत्र्याच्या दर्जाचे ते आहेत म्हणून उपमुख्यमंत्री. तसं पंतप्रधान दर्जाचे ते नेते आहेत म्हणून ते उपपंतप्रधान. अशा पद्धतीनं अमित शहा यांची राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न या दिल्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये होताना आपल्याला ऐकायला मिळतोय. चर्चा तशी घडते. त्याचं कारण असं आहे की दिल्लीमधल्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या 1-2 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. एका खासदाराची, मंत्र्याची त्या ठिकाणी कार्यकाल संपलाय, त्यांचंही पद त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे नवीन मंत्री त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. याच वेळी एनडीमध्ये जे पक्ष सहभागी झालेले आहेत, जसे की महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची पार्टी आहे, एकनाथ शिंदेची आहे, तिकडे नितीश कुमारांची आहे, असे जे काही पक्ष आहेत त्याही पक्षातल्या काही खासदारांना मंत्री करण्याचे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसानं होतोय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांनी राष्ट्रपती यांची भेट घेतलेली आहे आणि ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भातच भेट होती अशी त्या ठिकाणी चर्चा आहे. मग हा जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये काही मंत्र्यांना डिच्चू मिळेल आणि काही मंत्र्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे, नवीन मंत्रिपद त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे. तशीच चर्चा महाराष्ट्रातून आहे. महाराष्ट्रामध्ये विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीसाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. आता सध्या ते राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद त्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्यासोबत आता जे 6 बंडखोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले त्यापैकी एक असलेले ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्याची चर्चा आहे. तशी तयारी त्या ठिकाणी सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. परंतु त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, अजितदादांचे चिरंजीव हे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेले, त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं घडामोडी करत असताना काही मंत्र्यांना डिच्चू मिळेल. त्यामध्ये देशाच्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन यांच्याविषयी थोडा रोष आहे, यांच्याविषयी थोडी नाराजी आहे, पक्षांतर्गत पण आहे आणि देशांतर्गत पण सुद्धा त्यांच्या अर्थसंकल्पीय जे काही प्रस्ताव त्या मांडतात किंवा अधिवेशनामध्ये जे काही अर्थसंकल्पीय मांडलेले आहेत त्याविरोधात सुद्धा महागाई वाढणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील याविषयी सुद्धा देशामध्ये नाराजी होते. तिसरा भाग, देशाचा अर्थसंकल्प मांडत असताना देशाची आर्थिक परिस्थिती सुद्धा उंचावली गेली पाहिजे, तसं होताना काही अंशी दिसत नाहीये. आणि निर्मला सीतारामन यांचं पक्ष संघटन वाढीसाठी सुद्धा मोठं योगदान सध्याच्या काळामध्ये कुठेही नाहीये. अशा वेळेला त्यांच्या जागेवर त्यांच्याच दर्जाचा, त्याच विचारसरणीचा आणि संघ परिवारातून आलेला व्यक्ती त्यांच्या पदावर अर्थमंत्री म्हणून असायला पाहिजे अशी एक चर्चा आहे. दुसरा भाग असा आहे की शिक्षण मंत्री जे आहेत, ज्यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे, धर्मेंद्र प्रधान यांचं सुद्धा शिक्षण मंत्रीपद जाण्याची चर्चा त्या ठिकाणी आहे. त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. शिक्षण मंत्रीपद हे मोठं आहे. देशाचं शिक्षण विभाग किंवा शिक्षण कोणत्या पद्धतीचं असावं हे ठरवण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यावर असतो आणि दोन्ही पदं रिक्त होतील अशा वेळी त्याच विचारसरणीची व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक नाव येत आहे, ते चर्चेत येत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पण काम पाहिलेले, त्यांना नियोजन माहिती आहे, सरकार कसं चालवायचं माहिती आहे, पक्ष संघटन कसं बांधायचं हे माहिती आहे. आणि अशा वेळेला त्यांची वाढती उंचीचा विचार करून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तुमच्या अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांपैकी कोणत्या तरी एका पदाची जबाबदारी त्यांच्यावर द्यावी अशी ही चर्चा दिल्लीमध्ये आहे. एकंदरीत काय, अमित शहा दिल्लीमध्ये, मग महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मी यापूर्वी सांगितलंय की एकनाथराव शिंदे यांचं ते स्वप्न आहे. त्या पद्धतीनं त्यांची पक्षवाढीची क्रिया सुरू आहे. केंद्रामध्ये भाजपला मदत करायची आहे आणि भाजपनं राज्यामध्ये शिवसेनेला मदत करायची आहे. हे धोरण यापूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलं होतं आणि तेच धोरण या ठिकाणी एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतायत की दिल्लीत भाजपा आणि महाराष्ट्रात शिवसेनेला तुम्ही ताकद द्यावी, आम्ही कुठेही कमी पडत नाही. अगदी हाच धागा पकडून अमित शहा हे सुद्धा
एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कधी कल देतील सांगता येणार नाही. आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाल हा पूर्ण होताना दिसतोय. 2.5 वर्ष हे शिवसेनेला मिळायला पाहिजेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः व्हायला पाहिजेत अशी त्यांची मागणी. आणि या सगळ्या घडामोडी सगळ्या हालचाली या ठिकाणी सुरू आहेत असं माझं मत आहे. याविषयी मी अनेक राजकीय विश्लेषकांसोबत बोललो, जे अभ्यासक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोललो, राजकीय काही मंडळी आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो. या घडामोडीला अनेकांनी दुजोरा दिलेला आहे. त्यांचं आज असं मत आहे की आज जरी अमित शहा हे गृहमंत्री असले तरी सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार जो होईल यामध्ये खूप मोठे बदल घडतील आणि कदाचित अमित शहा यांना उपपंतप्रधान पद त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. त्यांची राजकीय उंची वाढू शकते आणि मोदींच्या नंतर भारतीय जनता पार्टी तेच वरिष्ठ नेते आहेत हाही संदेश देशातल्या भाजपा आणि एनडीएला दिला जाऊ शकतो. म्हणजे भविष्यात परिणामी ज्यावेळेस अशी काही संधी येईल त्यावेळेस ती अमित शहांनाच मिळायला पाहिजे असा सुद्धा संकेत यातून देण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे करत असताना देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा राजकीय उंची वाढलेली आहे. त्यांनी पुन्हा आणखीन पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ नये, तत्पूर्वीच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेता येईल का याविषयी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा घडते. आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपला ताकद मिळते. म्हणजेच त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल आणि दिलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण खासदारांची संख्या वाढली, आता कदाचित आमदारांची सुद्धा संख्या ती वाढू शकतात. आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आणि शिवसेनेचं खच्चीकरण सुद्धा करण्याची संधी ही भाजपला मिळणार आहे. आणि 2029ला ही युती जर कायम राहिली तर पुन्हा एकदा भाजपला देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता घेणं हे सहज आणि सोपं होईल अशी एक विचारसरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. मित्रांनो, जी माहिती माझ्याकडे आहे, जी मला योग्य वाटली, ज्याच्यावर माझं मत व्यक्त करावं वाटलं, मी माझं मत मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचंही मत निश्चित द्या. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. अशी सत्य आणि रोखठोक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर DS न्यूजला सबस्क्राईब करा आणि सातत्यानं आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.